आता तटकरेंची ही अनामिका कापली असा आरोप केला गेला होता आणि यावर सुनील तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। आपलं बोट 2024 साली लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी कापलं गेलं असं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलंय। कारच्या दारामध्ये अडकून बोटाला दुखापत झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं। आता यापेक्षा अधिक बोलण्यासारखं काही नाही हेही त्यांनी सांगितलं। विरोधकांकडनं खोटा आरोप करत बदनामीचा प्रकार तटकरेंनी सांगितलाय। लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत। ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे। त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले। त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला। त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली, तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलही टाके मारले। ते नंतर मी दिल्लीत आलो तर त्यावेळेला सुद्धा होतं। आपण जर काय माझे दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। केली, मी गुन्हे दाखल केलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून माझी सुद्धा मागणी स्पष्टपणे आहे की याचा सखोल तपास व्हावा। खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या विरोधामध्ये जे कठोर कारवाई करायची असेल ते त्या ठिकाणी केली जावी। ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे।